महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागातील कागल नूतन बसस्थानक हे विकास आणि दूरदृष्टीचं उत्तम उदाहरण आहे. कागलच्या पर्यटनासाठी सुमारे 250 कोटींच्या एकात्मिक पर्यटन विकास प्रस्तावासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची मान्यता घेऊन त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल. पर्यटन विभागाच्या कामामध्ये कागलच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याच्या प्राधान्याने समावेश करण्यात येईल, अशी ग्वाही पर्यटन खनिकर्म माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. कागल येथील नूतन बसस्थानकाचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, शाहू समूह ग्रुपचे प्रमुख समरजितसिंह घाडगे, माजी आमदार संजयबाबा घाडगे, कागल नगराध्यक्ष सविता माने, उपनगराध्यक्ष जयवंत रावण, विक्रमसिंह भैया पाटील, वीरेंद्र मंडलिक, कागल नगर परिषदेचे नगरसेवक, कोल्हापूर एसटी विभागाच्या विभागीय नियंत्रण वृषाली भोसले, प्रादेशिक अभियंता नागेश कुलकर्णी, यंत्र अभियंता अनंत कुलकर्णी, स्थापत्य कंत्राटदार SN पवार आदी मान्यवर उपस्थित होते. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, दूरदृष्टीचं नेतृत्व मिळालं की भागाचा, मतदारसंघाचा आणि जिल्ह्याचा विकास कसा होतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे कागलचं हे नूतन बसस्थानक आहे. बसस्थानकाशी संलग्न मार्केट कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार आहे. यातून मिळणाऱ्या भाड्यातून बसस्थानकाचा विकास करण्यात येणार आहे. या बसस्थानकाचा परिसर आणि इमारत दोन्ही स्वच्छ आणि सुंदर ठेवावं यासाठी त्यांनी यावेळी आवाहन केलं. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की कागलचं बसस्थानक अत्यंत दुरावस्थेत होतं, ते सुसज्ज व्हावं अशी अनेक काळापासूनची आपली इच्छा होती. त्यासाठी 5.5 कोटी रुपयांचा निधी शासनानं दिलाय. त्यातून हे अद्ययावत असं उत्कृष्ट बसस्थानक झालंय. यामध्ये हिरकणी कक्षासह सर्व सोयींयुक्त सुसज्ज इमारत उभारण्यात आली आहे. कैलासवासी जयसिंगराव घाडगे यांच्या नावानं असलेल्या तलावाचं सुशोभीकरण करण्यात आलंय. त्याच्या विकासासाठी 25 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आलाय. तो पर्यटन विभागानं मार्गी लावावा, तसेच एकात्मिक पर्यटन विकास आराखडा प्रस्तावही मार्गी लावावा अशी विनंती त्यांनी केली. नगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या वन विभागाच्या 200 एकर जमिनीवर सुद्धा पर्यटन विकासासाठी प्रयत्न व्हावेत. उभारण्यात आलेल्या बसस्थानकाच्या नूतन इमारतीची योग्य ती निगा राखा. तंबाखू गुटखा खाऊन परिसर अस्वच्छ करू नका. ST ही आपल्या सर्वांची रक्तवाहिनी आहे, तिला जपूया असं आवाहनही त्यांनी केलं. यावेळी शाहू ग्रुपचे प्रमुख समरजितसिंह घाडगे, माजी आमदार संजयबाबा घाडगे, कागल लोकनियुक्त नगराध्यक्ष सविता माने, उपनगराध्यक्ष जयवंत रावण, नगरसेवक प्रवीण काळबर, कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, वीरेंद्र मंडलिक यांनी मनोगत व्यक्त केली. प्रास्ताविकात कोल्हापूर विभागाच्या विभाग नियंत्रण वृषाली भोसले म्हणाल्या, कागल येथील नूतन बसस्थानक इमारतीसाठी सुमारे 5,50,00,000 इतका मंजूर निधीमधून बांधण्यात आलाय. या बसस्थानकात 10 फलाट असून यामध्ये 5 आरक्षण, हिरकणी कक्ष, चालक पाहत, विश्रांतीगृह, स्वच्छतागृह, अतिथी कक्ष, पोलीस कक्ष, सुरक्षा कक्ष इत्यादी सुविधांसह सुसज्ज असं बसस्थानक बांधण्यात आलंय. मराठी न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी.